विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. या लेक्चरला वही आणि पेन घेऊनच बसा बरं का. नुसतंच तुम्हाला व्हिडिओ लेक्चर बघायचं नाहीये. तुम्हाला माझ्याबरोबर प्रॅक्टिस करायची आहे. आणि या लेव्हलला तुम्ही आलाय ना, की जेणेकरून तुम्हाला आता रिएक्शन्स जमायला लागलेत, आवडायला लागलेत. पण मेन गरज काय सांगू का? की मेन गरज आहे, की हे प्रश्न दिसले, की लगेच तुम्हाला यांची उत्तरं आठवली पाहिजेत. तर व्हिडिओ पॉज करा आणि प्रश्न वाटल्यास बघून घ्या. त्याच्यानंतर ही रिएक्शन काय याचा आन्सर आहे? एक टेबल दिलंय. नक्की काय दिलेलं आहे? ही एक रिएक्शन आहे आणि ह्या सगळ्या रिएक्शन्स मला तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. जाणून-बुजून मी प्रश्नावर डिस्कशन केलंच नाहीये. कारण मला ना सुरुवात करायची आहे अगदी बेसिक पासून. बघा मी काय करतोय नीट लक्ष द्या. शांतपणे बघा. मला सांगायचंय काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही सुद्धा. ओके. मी इथं लिहितोय अल्केन. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना अल्केन. त्याच्यानंतर मी लिहितोय इथं अल्कीन. त्याच्यानंतर मी इथं लिहितोय अल्कोहोल. ठीक आहे. हे 3च मला पहिल्यांदा मेनली लिहायचे बरं का, अल्कोहोल. जर मी अल्केनचं हॅलोजनेशन केलं, ठीक आहे. X2 लिहितो म्हणजे Cl2 किंवा Br2 तर मला जो प्रॉडक्ट मिळणार आहे, तो आहे अल्कील हलाइड. कोणता आहे? अल्कील हलाइड. जर मी अल्कीनची रिएक्शन HBr बरोबर केली, HCl बरोबर केली, HI बरोबर केली, की एडिशन रिएक्शन होते आणि अल्कीनचं कन्व्हर्जन परत कशात होतंय? अल्कील हलाइडमध्ये होतंय. बरं. बरं अल्कोहोल बघा, अल्कोहोलला खूप रिएक्शन आहेत. अल्कोहोलची रिएक्शन PCl3, PCl5 किंवा थायोनील क्लोराईड, फॉस्फरस ट्रायक्लोराईड, फॉस्फरस पेंटाक्लोराईड आणि थायोनील क्लोराईड बरोबर जर मी केली, तर मला अल्कील क्लोराईड तयार होईल. पण अजून रिएक्शन आहेत. HCl इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराईड म्हणजे लुकास रिएजंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर HBr असू दे किंवा HI असू दे याची रिएक्शन अल्कोहोल बरोबर झाली. HCl घेतलं तर अल्किल क्लोराईड, HBr घेतलं तर अल्किल ब्रोमाइड, HI घेतलं तर अल्किल आयोडाइड होईल. CETचा विचार केला तर मग कुणाची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. बरं ह्याची रिएक्शन अल्कोहोलमध्ये परत टाइप आले. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. हे नेक्स्ट लेव्हलमध्ये घेऊया. नेक्स्ट लेव्हल. इनिशियल बेसिक लेव्हलला मात्र पहिली रिक्वायरमेंट काय? अरे हा अल्कील ग्रुपच तुम्हाला आला पाहिजे ना. मग मी आता सांगतो वही आणि पेन तुमच्या समोर जवळ आहे. तर तुम्ही पहिला अल्कील ग्रुप आहे CH3. नाव सांगा. मिथिल. ओके. दुसरा अल्कील ग्रुप आहे इथिल CH3CH2 असं लिहितात किंवा C2H5 लिहिलं तरी चालेल. पण मला 8 अल्कील ग्रुप पाहिजेत. प्लीज तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतोय, की ही जी स्लाईड असेल ना, हे जे 8 ग्रुप असतील, काही झाली काही झालं तर ते ग्रुप आले तर तुमच्या पुढच्या रिएक्शन जमणार आहेत. 2 झाले ग्रुप. आता 3 कार्बन असताना कंडिशन काय आहे बघा. एक तर स्ट्रेट चेन येईल. CH3, CH2, CH2. एन प्रोपाइल. स्ट्रेट चेन म्हणलं की एन प्रोपील म्हणा, प्रोपाइल म्हणा. पण जर मी असे 3 कार्बन घेतले आणि ह्या मधल्या कार्बनला जर फंक्शनल ग्रुप अटॅच केला, तर हे झालं आयसोप्रोपाइल. फक्त 8च अल्कील ग्रुप आहेत. 4 झाले. रिवाइज करूया. मिथिल, इथिल, एन-प्रोपिल आणि आयसोप्रोपिल. ठीक आहे. पण आता 4 ग्रुप झाले. अजून 4 आहेत ना. मग उरलेले जे 4 ग्रुप आहेत हे सगळं ब्यूटशी रिलेटेड आहेत म्हणजे 4 कार्बन. मग मी समजा स्ट्रेट चेन घेतली CH3, CH2, CH2, CH2 आणि पुढं फंक्शनल ग्रुप. तर झालं एन-ब्युटील. स्ट्रेट म्हणलं की एन हां. जर मी दुसऱ्या कार्बनला CH3 ग्रुप घेतला, ओके. आणि इथं फंक्शनल ग्रुप पुढे असं अटॅच केलाय. तर हे झालं आयसोब्युटील, एन-ब्युटील, आयसोब्युटील. पण मी 4 कार्बन मधल्या पहिल्या ह्या 4 पैकी ह्या किंवा या कुठल्यातरी एका कार्बनला फंक्शनल ग्रुप घेतला, अटॅच केला. तर CH2 इथं तर हे सेकंडरी ब्युटील, सेकंड एन-ब्युटील, आयसोब्युटील, सेकंडरी ब्युटील. पण अजून एक आहे, जर मी सॉरी मी OH लिहिणार होतो, जाऊ दे. ते फंक्शनल ग्रुप असेल ना. जर मी या कार्बनला तो फंक्शनल ग्रुप अटॅच केलाय आणि तो कार्बन 3 कार्बनला जर अटॅच असेल, तर टर्शरी ब्युटील, टर्शरी ब्युटील, सेकंडरी ब्युटील, आयसोब्युटील, एन-ब्युटील. व्हिडिओ पॉज करा आणि हे 8 जे काही अल्कील ग्रुप आहेत ना,
प्लीज, प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. याच्याशिवाय होणारच नाहीये लक्षात घ्या. चला ठीक आहे. हे मी झालंय असं इमॅजिन करतो. आजच्या लेक्चरमध्ये मला काय करायचं आहे सांगतो. हा जो अल्कील हलाइड आहे ना, त्याची रिएक्शन करायची आहे मला मॅग्नेशियम मेटल बरोबर. अख्ख्या पुस्तकात एकच रिएक्शन आहे. हां. अल्कील हलाइडची मॅग्नेशियम मेटल बरोबर ही एकच रिएक्शन आहे आणि तो जो प्रॉडक्ट मिळतोय मला, तो मिळतोय मला RMgX. चार्ट बनवायला लागलोय तुम्हाला, बनवून देतोय मी तुम्हाला. RMgX म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हलाइड, की ज्याला म्हणतात ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ज्याला काय म्हणतात? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ओके. मी हे इरेज करतोय. कळेल तुम्हाला का केलं तसं मी ते. ठीक आहे, लक्ष द्या. तयार होणार आहे अल्किल हलाइड, त्याची रिएक्शन मॅग्नेशियम मेटल बरोबर आणि तयार होणार आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंट. तेच तर परत लिहिलंय. पण थांबा ना, मला पुढचा तो बोर्ड पाहिजे तेवढाच. का? सांगतो. या ग्रिग्नार्ड्स रिएजंटचं जर मी हायड्रोलिसिस केलं, तर मला हायड्रोकार्बन मिळेल. काय मिळेल? हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन म्हणेल. आणि हे MgX वेगळं होतं रे आणि या R ग्रुपला H अटॅच करायचं. तर आर ग्रुप ठीक आहे किंवा तिथं सायक्लो कंपाउंड पण असतील, बेन्झीन रिंग पण असेल, काही असेल. ठीक आहे, लक्षात घ्या. मग RMgX झालं की ते कळालं तुम्हाला. तर हा जो ग्रिग्नार्ड्स रिएजन आहे, त्याची रिएक्शन जर मी कार्बन डायऑक्साइड बरोबर केली तर मला ॲसिड मिळतंय. पण तुम्हाला हेच कळालं पाहिजे, की तो जो ॲसिड तयार होणार आहे, त्यात कार्बन किती? 1 आणि या अल्किल ग्रुपमध्ये आहेत तेवढे. आता अल्किल ग्रुप परत समजा हा अल्किल ग्रुप अटॅच असेल तर ऑलरेडी 4 कार्बन आहेत आणि हा 1. मग तुमच्या ॲसिडमध्ये तुम्हाला 5 कार्बन दिसतील. म्हणजे अल्किल ग्रुप शिवाय काही नाहीये. ओके. बरं. आता बघा. CO2 जर या ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिएक्शन म्हणजे मी फॉर्मल्डिहाइड बरोबर केली, की मला प्रायमरी अल्कोहोलच मिळणार. काय मिळणार? प्रायमरी अल्कोहोल. फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरं कुठलंही अल्डिहाइड घेतलं, अल्डिहाइड, तर मला सेकंडरी अल्कोहोल मिळतात. तर बघा मी तुम्हाला सांगतो नुसते स्क्रीनशॉट काढून काही उपयोग होत नाही. कारण बघा मी असं शॉर्टमध्ये लिहितोय. इथं अल्डिहाइड लिहिलंय. पण फॉर्मल्डिहाइड नकोय, तोंडी सांगतोय ना, मग तुम्ही लिहून घेतलं पाहिजे ना ते. पण जर या ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिएक्शन जर मी कुणाबरोबर केली? कीटोन बरोबर केली, की मला टर्शरी अल्कोहोल मिळणार. काय मिळणार मला? टर्शरी अल्कोहोल. काय मस्त वाटतंय तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. ग्रिग्नार्डच्या सगळ्याच रिएक्शन्स कळाल्या तुम्हाला आणि एकूण एक रिएक्शनचा पॅटर्न एकसारखा असणार आहे. मी तुम्हाला प्रत्येक रिएक्शन करून दाखवणार आहे आणि मग त्या अगोदरच्या प्रश्नाकडे आपण येणार आहे आणि ॲट द एंड तुम्हाला सगळं सोपं वाटणार आहे. ओके. पण जशी ही रिएक्शन आहे ना वॉटर बरोबर, तसा अजून एक कुठलातरी आहे रे ब्राउन. मला ते आठवेना झालंय बरं का लक्षात घ्या, की अमोनिया बरोबर रिएक्शन आहे का कशाबरोबर आहे? तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे परत आपल्याला इथं अल्केन किंवा हायड्रोकार्बन मिळतंय म्हणूया आपण. ठीक आहे? बरं. आता सुरुवात करूया आपण. सांगतो कुठून सुरुवात करूया? इथून सुरुवात करूया. ओके. आता मी काय करतोय बघा, हे इथं ठेवतोय. पहिलं लाईन वाचा. HCHO कोण आहे? फॉर्मल्डिहाइड. मग आपण काय लिहिलं होतं? की ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन जर फॉर्मल्डिहाइड बरोबर झाली, फॉर्मल्डिहाइड बरोबर झाली, की प्रायमरीच अल्कोहोल तयार होणार. 1 डिग्री प्रायमरी. सुरुवात करूया आपण? करूया. होमवर्कला मी 8 रिएक्शन्स देणार आहे. 8 म्हणजे तुम्हाला होमवर्क केवढा होणार आहे माहिती आहे का तुम्हाला सांगू का? या 8 रिएक्शन, ह्या 8 रिएक्शन, ह्या 8, ह्या 8, ह्या 8, 8. 1, 2 हे जाऊ दे. 1, 2, 3, 4, 5. हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर मला 40 रिएक्शन्स तुमच्या वहीत बघायच्यात लक्षात घ्या. हे ऑफलाईनच्या मुलांना सांगतोय समजून घ्या. 40 पैकी पहिली रिएक्शन स्टार्ट करूया आपण. ओके, इथं. बघा समजून घ्या. लिहायचं असं HCH आणि इथं डबल बॉन्ड O लिहा. ओके. चला हा फॉर्मल्डिहाइड आहे, मिथॅनॉल आहे. त्यासाठी मी आता काय करतोय बघा, इथं लिहिताना समजून घेण्याचा प्रयत्न करा. CH3 म्हणजे मला काय करायचंय लक्षात घ्या. मला काय करायचंय इथं इग्नार्ड्स रिएजंट घ्यायचा आहे. मग CH3, Mg आणि Br लिहितो. मला डाउनवर्ड एरो काढतो. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता रिएक्शनचा पुढचा पार्ट लिहायचा कसा बघा. मी तुम्हाला सांगतो तुम्ही पुढे लिहिणार आहे, मी खाली लिहितोय हां. डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड करणार आणि हा ग्रुप प्रत्येक रिएक्शनमध्ये जो असेल तो ग्रुप या ऑक्सिजनला अटॅच करा आणि जो अल्किल ग्रुप असेल या कार्बनला खाली अटॅच करा. हे ठरलंय. हा कॉम्प्लेक्स आहे तो अनस्टेबल असतो लक्षात घ्या. ओके. ग्रिग्नार्डच्या प्रत्येक रिएक्शनमध्ये असा कॉम्प्लेक्स तयार होणार. कसा तयार होणार?
MgBr ह्या O ला अटॅच करा, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड करा, अल्किल ग्रुप खाली घ्या. ओके. बरं त्याच्यानंतर त्याचं ॲसिड हायड्रोलिसिस करा. काय करा? ॲसिड हायड्रोलिसिस. मग त्या केसमध्ये हे MgBrOH वेगळं होतं आणि त्यातला एक H इथं येतो इथं. मग मला प्रॉडक्ट काय मिळणार? तो मात्र मी व्यवस्थित लिहिणार आहे. मी पहिला अल्किल ग्रुप लिहिणार जो खाली अटॅच केला होता. CH2 आहे बरं का बाळांनो. हा कोण आहे? CH2. तो मी इथं लिहिणार. या ऑक्सिजनला H अटॅच होणार. OH आणि प्लस मी काय बोललो होतो ते खाली लिहितो बरं का मी MgBrOH. MgBr आणि OH. झाली रिएक्शन. आता हा जो प्रायमरी अल्कोहोल तयार झालाय, त्यात जो तुम्हाला दिसतोय ना, तो अल्किल ग्रुप मगाशीच लिहून दिला होता. इथिल. मग हे इथिल अल्कोहोल आहे किंवा त्याला तुम्ही इथेनॉल म्हणता. पहिली रिएक्शन कंप्लीट झाली. मी पुन्हा हे इरेज करणार आहे आणि आता लिहिणार आहे नीट लक्ष द्या. बघा फॉर्मल्डिहाइडच लिहिणार आहे मी. HCH डबल बॉन्ड O. पण त्याची रिएक्शन मी आता कुणाबरोबर करतोय लक्षात घ्या. CH3, CH2, MgBr. दुसरा अल्किल ग्रुप. ओके. मग आता होणार काय बघा, की याची जेव्हा रिएक्शन होणार इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर लिहायला विसरू नका बरं का बाळा. इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर सॉल्व्हंट आहे इथं. मग मी कसं शिकवलं तुम्हाला? हे HCH तसंच ठेवा. या डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड करा. Oच्या पुढे कोण येणार आहे? MgBr किंवा MgCl काय असेल ते. आणि हा अल्किल ग्रुप खाली अटॅच करा. हा इथून इकडे अटॅच करायचा आहे. म्हणजे मी इथं काय लिहिणार? CH2 आणि CH3. सांगा हा स्टेबल नाहीये. मग त्याचं आपण ॲसिड हायड्रोलिसिस करणार. मग मला प्रॉडक्ट कसा मिळणार? मग आता लिहिताना मी हा अटॅच केलेला ग्रुप अगोदर लिहितो. CH3, CH2 आणि इथं CH2च आहे. आणि त्याच्या पुढं OH येणार आहे. मग झालं प्रोपॅनॉल. आलं का ध्यानात तुमच्या? आलं लक्षात. छान. मग आता एक काम करूया. मग तुम्हाला 8 रिएक्शन लिहिताना नका 8 लिहीत बसू का सॉरी बरं का. तुम्ही जेवढं त्या 10 वेळा लिहिण्यापेक्षा ना समजून घ्या. आता मी ॲसिटल्डिहाइड घेतलाय. ओके. आणि या ॲसिटल्डिहाइडची रिएक्शन ग्रिग्नाट रिएजंट बरोबर करतोय मी. C2H5 MgCl म्हणूया आपण. ठीक आहे. ऐका, व्यवस्थित ऐका. जर मी अल्डिहाइड दुसरा कुठलाही घेतला, फॉर्मल्डिहाइड सोडून, तर मला सेकंडरी अल्कोहोल मिळणार आहे. पण कसं मिळणार आहे? बरं सेकंडरी अल्कोहोल मिळणार रे, मिळणार. पण त्यात कार्बन किती असणार आहेत? 1 आणि 2 आणि 4 कार्बन येणार आहेत लक्षात घ्या. ओके. पण थांबा, थांबा. लिहायचं कसं? हे CH3 ग्रुप तसाच, वरचं H तसंच. डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड, त्याच्यापुढे येणार आहे MgCl जे आहेत आणि याला खाली कोण? अल्किल ग्रुप जो आहे तो C2H5 लिहून टाकूया डायरेक्टली C2H5. अनस्टेबल आहे. ॲसिड हायड्रोलिसिस केलं की प्रॉडक्ट कुठला तयार होणार आहे? हे असं लिहिलं तरी चालेल बरं का. पण हा ग्रुप पहिला लिहिला तरी काही हरकत नाही. तो होता C2H5. C2H5च लिहिलंय मी हा ग्रुप. त्याच्यापुढं कार्बन, त्याच्यापुढं वर आहे CH3 ग्रुप हा आणि हा हायड्रोजन मी इथं लिहितोय आणि ऑक्सिजनच्या पुढं OH. आता हा OH ज्या कार्बनला अटॅच आहे, तो कार्बन ह्या 2 कार्बनला अटॅच आहे. हे स्ट्रक्चर मी दिलेलं होतं. मी अल्किल ग्रुप घेतलेले बघतो थांबा बाळांनो. मी कुठं लिहिलं होतं? ओहो! हेच की अल्किल ग्रुप. थांबा. हे असं ते स्ट्रक्चर आहे का रे जरा बघा बघू बाळांनो. सेकंडरी अल्कोहोल सारखं समजतंय का बघूया आपण तुम्हाला? तसंच आहे. तुम्ही म्हणाल सर तसं नाहीये, त्यात तर 4 कार्बन सरळ होते. हा कार्बन तुम्ही इथं घेऊ शकता. OH ग्रुप खाली अटॅच करू शकता. म्हणजे हे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल आहे. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. पण याचं नाव येणार आहे ब्युटॅन 2 OL कारण नंबरिंग जर दिलं, तर दुसऱ्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. म्हणजे हे पण तुमच्या लक्षात आलं. पण समजा मी आता कीटोन घेतला असता, कीटोन तर टर्शियरीच अल्कोहोल तयार होणार. कीटोनचं ॲसिटोन एक्झाम्पल घेऊया. CH3 थांबा, एक काम करूया. तिथं नकोय मला डबल बॉन्ड इथंच पाहिजे. ग्रिग्नाच्या सगळ्या रिएक्शनमध्ये मला डबल बॉन्ड असा पाहिजे. मग त्याची रिएक्शन जेव्हा आम्ही RMgX बरोबर करणार, काय होणार? बाकीचं काही चेंजेस करायचे नाहीत. पण इथं जो R ग्रुप असेल तो खाली अटॅच करायचा. डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड करायचंय O आणि त्याच्या पुढं MgX. याचं पटकन काय करणार तुम्ही? ॲसिड हायड्रोलिसिस. त्याचं MgXOH वेगळं होणार. इथं फक्त हायड्रोजन अटॅच होणार. मग मला जो मिळणार ना ग्रुप शेवटी फायनल प्रॉडक्ट इथं R आणि त्यापुढे OH. मग आता OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे, तो कार्बन 3 कार्बनला अटॅच आहे. म्हणजे झालं का टर्शरी. म्हणजे हे पाठ व्हायला पाहिजे. मला ग्रिग्नार्ड पासून ना प्रायमरीच अल्कोहोल पाहिजे. रिएक्शन फॉर्मल्डिहाइड बरोबर. मला ग्रिग्नार्ड पासून सेकंडरीच अल्कोहोल पाहिजे. मग मला रिएक्शन फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरं कुठलंही अल्डिहाइड चालेल. पण मला ग्रिग्नार्ड CH पासून
टर्शरी अल्कोहोल तयार करायचे आहे. मग मला कीटोन घ्यावा लागेल. कीटोन आणि एसिटोनचीच रिएक्शन येईल. फक्त तुम्ही जो प्रिग्नार्ड तुम्हाला दिलाय त्यात किती कार्बन आहेत, याच्यात किती कार्बन आहेत, यावर ठरतं की मग अल्कोहोलकडे किती कार्बन आहेत. ओके. मग मला ना फायनली आता काय करायचंय सांगतो. फायनली ना मला डायरेक्ट बघितल्या प्रॉडक्ट आठवला पाहिजे. बघितल्या. मग मी काय करतोय बघा. समजून घ्या. आर, सी डबल बॉन्ड ओ आणि आर डॅश प्लस आर डबल डॅश एमजी आणि सीएल. मला सांगा कार्बोनिलला 2 अल्किल ग्रुप अटॅच आहेत म्हणजे तो कीटोन आहे. कीटोनची रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर झाली, की टर्शरी अल्कोहोल तयार होतं. बरं कसं तयार होणार सांगतो. डायरेक्टली मला प्रॉडक्ट कळतोय. इथं आर डॅश तसंच ठेवा चालेल, इथं आर तसंच ठेवा. पण हा ग्रुप खाली अटॅच करा. मग हे तुम्हाला एम-सी-क्यू साठी, सी उपयोगी पडेल बाळांनो. आलं का इथपर्यंत लक्षात? म्हणजे मी तुमची एक रिएक्शन कंप्लीट करून घेतली. कुठली रे? हे कुठं? आपलं प्रायमरी झालं, सेकंडरी झालं, टर्शरी पण झालं. छानच. मग आता कार्बन डायऑक्साइडची रिएक्शन बघूया. मग ती पण रिएक्शन त्यांनी कशी दिली ते बघूया, नाहीतर आपलं आपण सरळ बघूया आपण हां. नाही मी यांच्याप्रमाणे नाही सोडवणार. मी कसं सोडवतोय बघा. कार्बन डायऑक्साइड मी असं लिहिणार डबल बॉन्ड ओ. त्याची रिएक्शन मी कोणावर करणार? RMgX. सॉल्व्हंट कोण आहे? ड्राय इथर ते लिहा बरं का आणि CO2 म्हणजे ड्राय आईस बरं का. आता आपल्याला पाठ झालंय ग्रिग्नार्ड रिएक्शन कशा लिहायच्या असतात त्या. हा डबल बॉन्ड तसाच ठेवायचा, पण या डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होईल आणि त्याला अटॅच कोण होणार? MgX. अल्किल ग्रुप खाली अटॅच करायच्या ऐवजी इथं अटॅच करा. खाली का नाही करायचं? अरे मगाशी ऑलरेडी तिथे एखादा ग्रुप असायचा ना, म्हणून मी खाली अटॅच करत होतो. बरं हे अनस्टेबल याचा करा ॲसिड हायड्रोलिसिस केलंय की नाही? केलंय. ॲसिड हायड्रोलिसिस असं लिहिलं तरी चालेल बरं का H2O. सांगू का तुम्हाला हा OH ग्रुप त्या MgX बरोबर जातो. H ग्रुप इथे अटॅच होतो COO समोर. म्हणजे बघा R COO ला H अटॅच होणार आणि हायड्रोलिसिस मधला वॉटर मधला OH ह्या दोघांना अटॅच होणार. म्हणजे तुम्ही MgX आणि OH असं लिहिलं तर उलट बरं पडेल. झालं की कार्बोक्सिलिक ॲसिड तयार. पण याच्यात लक्षात ठेवा, तुम्हाला जो प्रिग्नार्ड्स रिएजंट दिलाय त्यात जे R लिहिलंय म्हणजे ते अल्कील आहे. त्याचे 8 ग्रुप आहेत बाळांनो. अल्कीलचे किती ग्रुप आहेत? 8. मिथिल, इथिल, पुढं N-प्रोपिल, आयसोप्रोपिल. मग N-ब्युटील, आयसोब्युटील, सेकंडरी ब्युटील, टर्शरी ब्युटील. परत लिहायचे ते. मग तो R ग्रुप त्या ॲसिडमध्ये आहे आणि इथं COOH. एक कार्बन फिक्स होतोय. म्हणजे जर मी इथं इथिल ग्रुप घेतला, त्यात ऑलरेडी 3 कार्बन आहे. सॉरी, इथिल ग्रुप घेतल्यावर 2 कार्बन इथं आले आणि हा एक प्रोपियोनिक ॲसिड होईल. म्हणजे जर जे ॲसिड मला तयार करायचंय, त्यात जेवढे कार्बन असतील, मला समजा ब्युटॅनोइक ॲसिड तयार करायचंय. कार्बन किती आहेत त्याच्यात? 4. मग ह्या अल्कीलमध्ये मला 3 कार्बन घ्यावे लागतील, कारण ऑलरेडी 1 कार्बन आहे इथं. समजतंय ना तुम्हाला थोडंसं? बरं समजतंय कुठं तुम्हाला सांगू का? तुम्हाला मेनली ना इकडं जायचंय लक्षात घ्या. बरं थांबा, आता व्हिडिओची सुरुवात करूया आपण. आता एवढी बडबड केली, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का बघूया ना आपण. बघा पहिला प्रश्न. मॅग्नेशियम मेटलची एकच रिएक्शन आहे, त्यात ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होणार आहे. पुस्तकातला प्रश्न आहे. पुस्तकातला प्रश्न आहे. मग ए हा ग्रिग्नार्ड्स रिएजन आहे. ही सायक्लोचेन आहे. पुढे Mg आणि Cl येणार. पुन्हा हायड्रोलिसिस केलं, की त्यातलं MgCl वेगळं होणार आणि तुम्हाला अल्केन हायड्रोकार्बन मिळणार आहे. मग Mg कसं राहील? Mg कसं राहील? Mg कसं राहील? ऑप्शन डी बरोबर आहे. मग तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का सेम क्वेशन बोर्डच्या एक्झाममध्ये आलाय. सेम. काही सुद्धा चेंजेस नाही. ऑप्शनमध्ये चेंजेस आहेत बरं का लक्षात घ्या. पण उत्तर तर करेक्ट येणार ना. म्हणजे तुमच्या लक्षात येतं का मी जे क्वेशन तुम्हाला देणार आहे, ते सगळे पी-वाय-क्यूज मधले हुडकून देतोय आय-एम-पी म्हणून. पी-वाय-क्यूज परत रिपीट होणार आहेत. पुस्तकातलेच प्रश्न येणार आहेत हे लक्षात घ्या. ह्याचं उत्तर द्या. Grignard's reagent prepared by action of magnesium metal on alkyl halide. ती रिएक्शन असा प्रश्न विचारलाय मार्च 2009 ला एम-सी-क्यू आणि जुलै 19 ला प्रश्न काय? राइट द रिएक्शन अबाउट द प्रिपरेशन ऑफ Grignard's reagent म्हणजे मॅग्नेशियम मेटलची रिएक्शन अल्किल हलाइड बरोबर आणि Grignard's reagent तयार होणार आहे. आता इथं प्रश्न आहे बघा. हा प्रश्न मेनली बघा मधला जाऊ दे आणि त्यातलं पण हे बघा बरं का. व्हॉट इस ॲक्शन ऑफ फॉलोइंग ऑन इथिल ब्रोमाइड मार्च 22. मॅग्नेशियम मेटलचं मग इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आता इथिल लिहायला येत नाही बऱ्याच मुलांना. म्हणून तर मगाशी मी 8 फंक्शनल ग्रुप दिले होते. करणार कोण? तुम्हाला करायचंय लक्षात घ्या. तर व्हिच कंपाउंड ऑफ द फॉलोइंग गिव्स इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड पासून इथेन, इथेन, इथेन हायड्रोकार्बन वॉटर एक्झाम्पल आन्सर आहे. बरं आता इथं बघा.
ऑब्व्हियसली मॅग्नेशियम मेटल म्हणजे तुम्हाला ते ग्रिग्नार्ड्स रिएजन तयार होणार आहे. बेन्झीन रिंग, मॅग्नेशियम आणि क्लोरीन तयार होईल तिथं. बरं आता मग या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतो, तुम्ही शोधून आता जे केलं ना, जर तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली, तर जमलं सगळंच. मला सांगा, अल्किल हलाइड पासून जर मला ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार करायचं असेल, तर कोणत्या मेटल बरोबर रिएक्शन? मॅग्नेशियम. ग्रिग्नार्ड्स रिएजंटच्या रिएक्शनमध्ये सॉल्व्हंट म्हणून काय यूज होतं? ड्राय इथर. मला ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून सांगा ॲसिड तयार करता येईल का? येईल. मला प्रायमरी अल्कोहोल जमेल, सेकंडरी जमेल, टर्शियरी जमेल आणि जर वॉटर बरोबर रिएक्शन केल्यावर काय तयार होईल? सांगता येईल? मला प्रायमरीच अल्कोहोल पाहिजे, मग फॉर्मल्डिहाइड लागेल. दुसरं कुठलंही अल्डिहाइड घ्या, सेकंडरी तयार होईल. कीटोन घेतलं तर टर्शियरी. बरं ग्रिग्नार्ड आणि हो, कार्बन डायऑक्साइड. बरं ग्रिग्नाच्या सगळ्या रिएक्शनमध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट 2 नंबरला लिहायचा आणि पहिल्यांदा तुम्ही तो इथं डबल बॉन्ड पाहिजे मला. बाकी सगळं तुम्ही इकडे कुठं काय असेल ते बाकीचे लिहा तुम्ही. मग या डबल बॉन्डचं काय होतं? सिंगल बॉन्ड त्याला एम-जी-बी-आर अटॅच होतो. अल्किल ग्रुप असतो ग्रिग्नामध्ये तो खाली अटॅच करा. इकडे ऑलरेडी एखादा ग्रुप असेल तर. फायनली काय होतं त्याचं ॲसिड हायड्रोलिसिस सगळ्याच रिएक्शनमध्ये करावं लागतं. मग त्यात एम-जी-एक्स-ओ-एच वेगळं होतं आणि हायड्रोजन त्या ग्रुपला इथं अटॅच होतो. ओच्या पुढचं निघून जातं. मग आता बाळांनो प्लीज तुम्ही एवढा वेळ हा व्हिडिओ बघितलाय, पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर फायदा होईल आणि तुम्ही करणार आहे मला माहिती आहे. ऑल द बेस्ट.